हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बघा हे वाटाण्याची भाजी करून दाखवणार आहे. काजू मटर हे का, हे काजू हे शिजवून ठेवले तिथं काजू हे का, हे कांदे इथं, हे टोमॅटो आहे आणि हो का हे काजू आहे इथं, आणि प्युरी घट्ट होण्यासाठी हो का इथं मी बटाटा शिजवला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्युरीमध्ये काजू हे मोहरी आणि जिरे टाकायचे नाही, तो वास येते त्याचा प्युरी मिक्सरमधून काढल्यानंतर. आता हे तेल गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये मी कांदे टाकते. लसूण घ्यायचा राहिला आहे माझा, लसूण घेते आता. आले लसूण पण घालायचे ह्याच्यामध्ये आपल्याला. आता हे चांगलं भाजून घ्यायचा, एकदम मग खमंग भाजायचं. तेल टाकलं आहे ह्याच्यामध्ये, जास्त पण तेल टाकू नका, आपल्याला हे तिकडे पेस्ट करायची. आता मी हे काजू पण शिजवून घेतले तर, आणि हो का हे वाटाणे पण शिजवून घेतलेत मीठ टाकून, आणि हे पण मी वाफेवर शिजवून घेतले बटाटा, हे बटाटे आणि हे टोमॅटो. आता ह्याची प्युरी चटडीशी होती, नाहीतर आपल्याला काय करावं लागते, खूप वेळ भाजावं लागते. आता कांद्यालाच तेवढं जास्त वेळ भाजावं लागणार आहे. आले लसूण टाकायचं ह्या कांद्यामध्येच आलं लसूण टाकले की प्युरी चांगली होती, पेस्ट चांगली होती. आणि ते पेस्ट परत मिक्सरमधून हे गार झाल्यानंतर काढायची नाही, गार झाल्यानंतर काढायचं. गार झाल्याशिवाय मिक्सरमधून काढू नका, गरम असलं की मिक्सर उडते बरोबर, आणि अंगावर येते प्युरी. आता हे चांगलं भाजून घेते. आपल्याला हे कांदा लवकर भाजावा असा वाटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, का तर मी शेंगदाण्यामध्ये मीठ टाकलं आहे, मटरमध्ये मीठ टाकलं आहे, मग आपल्याला काय होईल, मीठ जास्त लागेल. मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भाजून घ्यायचं. मीठ टाकलं की कांदा खूप लवकर भाजतोय बरं. आणि हे कढई स्टीलची आहे, ह्याच्यामध्ये मला जास्त पण करता येणार नाही, चिटकत आहे आणि कांदा जळला जाते. कांदा जर जळाला तर आपल्याला खायला कांदा चांगला लागत नाही, त्याची पुरी पण चांगली लागत नाही. आता ह्याच्यामध्ये सोलून लसण अद्रक टाकते. लसणाचे 7-8-10 पाकळ्या टाकते आणि अद्रक टाकते. ते 2 भाज्याची प्युरी आहे बरं का. उद्या मी ना कच्च्या केळ्याची भाजी करणार आहे. कच्चे केळे शिजवले तर मिक्सरमध्ये कुकरमध्ये शिट्ट्या घेतल्या त्याच्या, आणि त्याची पण भाजी आहे बरं का. आता हे चांगलं भाजून घेते, ह्याच्याबरोबर अद्रक आणि लसूण भाजून घेते. आता हे बघा, हे कांदा चांगला भाजत आला आहे. आपण ह्याच्यामध्ये ना कांद्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टाकलं आहे बरं का. 7-8 पाकळ्या लसूण टाकला आहे आणि अद्रक टाकलं. आता ह्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकते. टोमॅटो मी शिजवून घेतले, जास्त वेळ शिजवायची गरज नाही. चांगलं पाणी सुकू द्यायचं, ह्याचं सगळं पाणी सुकलं की ते प्युरी मिक्सरमधून काढायची, पेस्ट तयार करायची ह्याची आपल्याला. आता हे मी 2 भाज्यासाठी करायले म्हणून तुम्हाला जास्त दिसायली. आता ह्याच्यामध्ये काजू टाकायचे आपल्याला. तुकडे केलेत मी काजूचे शिजवून, काजू पण शिजवून घेतलेत बरं का. मी सगळं कुकरमध्ये 1 शिट्टी लावून शिजवून घेतलं आहे सगळं. 3 शिट्ट्या घेतल्यात त्याला. मटर, बटाटं, काजू, पुन्हा टोमॅटो सगळं शिजवून घेतलं आहे. आपल्याला प्युरी जाड होण्यासाठी हो का असा बटाटा लागणार आहे शिजवायला. आता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच त्याच्यामध्ये टाकायचा, आणि आता हे काजू मटरमध्ये टाकायचे आपल्याला, आणि काजू मटरची भाजी करायची आपल्याला. त्याच्यामध्ये मसाला टाकायचा ना, तर मॅगी मसाला टाकायचा. चांगलं भाजून घ्यायचं. आता हे स्टीलची कढई आहे ना, मग अशी काळी होती खाली, म्हणून आपल्याला लहानच करून भाजावं लागणार आहे. लोखंडाच्या कढईमध्ये टोमॅटो खराब होत आहे, काळं होतं आहे, आणि कढई गोरी होती लोखंडाची, आणि टोमॅटो काळं पडतं आहे, म्हणजे लोह सोडते ती कढई. पाणी वाळूस तर चांगलं शिजूस आपल्याला हे शिजवून घ्यायचे. नंतर हे गार झाल्यानंतर मिक्सरमधून प्युरी तयार करायची, पेस्ट तयार करायची. पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं कढीपाला आणि कोथिंबीर टाकू शकता, पण मी टाकणार नाही. माझ्याकडे पेस्टच्या भाजीमध्ये कढीपाला कोथिंबीर आवडत नाही. मी खोबरंसुद्धा टाकणार नाही, माझ्याकडं खोबरं आवडत नाही.
म्हणून मी बटाटे टाकणार आहे प्युरी जाड होण्यासाठी. तुम्ही खोबरं टाका, किसून टाका, तुकडे करून टाका, तुम्हाला जसे आवडेल तसे टाका. मी टाकणार नाही. आता हे बारीक मॅच करणार आहे आणि लागेल तेवढं ह्याच्यामध्ये घालणार आहे. बटाटे शिजलेले बटाटे बरं का ते. हे सगळं सामान शिजलेलंच आहे, फक्त पाणी ह्याचं परतून घ्यायचे, बाकी काही नाही. कांदा तेवढा भाजून घेतला आहे, टोमॅटो वगैरे सगळं शिजलेलं आहे. ह्याच्यामध्ये काजू टाकले जर का प्युरीमध्ये बारीक करण्यासाठी पेस्टमध्ये. आणि मटरमध्ये पण टाकायचे. हे बाई शिजवून ठेवले, तुकडे केले त्याचे रात्री. आता हे चांगली गार होऊ द्यायची. आणि गार झाल्यानंतर आपल्याला ना ती चांगली हे करून घ्यायची. चांगली झाली आता ही तयार. त्याच्यामध्ये काही पण टाकलेलं नाही, नुसती पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. त्याच्यात कांदा टाकले, लसूण टाकला, अद्रक टाकले, हिरवी लाल टोमॅटो टाकले, काजू टाकले आणि मीठ टाकले. मीठ टाकले हे लक्षात ठेवा बरं का, तर कांदा लवकर भाजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं. आता हे गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढ. आता बघा हे किती क्रीमी टेक्स्चरमध्ये तयार झाली प्युरी आपली. बघा बरं, हो का किती छान झाली. मी यायला फक्त अर्धा बटाटे टाकले शिजलेलं बरं का, एवढ्या प्युरीला 2 भाज्याची प्युरी. आता हे वटाणे शिजवून घेतले चांगले. हे आपले काजू आहेत ठेवलेले. आता आपल्याला फोडणीमध्ये जिरे आणि मोहरी टाकायचे. आता हे अगोदर मी मोहरी टाकते. मोहरी अगोदर टाकत जावा, जिरे नंतर टाकत जावा. मोहरी अगोदर टाकल्यानंतर ती मोहरी जळत नाही. आणि हो का जिरे टाकले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये प्युरी टाकायची, पेस्ट टाकायची केलेली कांद्याची. कांदा, टोमॅटो, काजू, बटाटो, लसूण, अद्रक. मी हिरवी मिरची टाकलेली नाही बरं का, तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता. आता हो का ह्याच्यामध्ये मी टाकायचे थोडी थोडी. माझ्याकडे एका हातामध्ये मोबाईल आहे, धरायला कोणी नाही आहे माझ्याकडे. आपल्याला लागेल तेवढीच टाकायची, जास्त टाकायची नाही. भाजी जास्त करायची नाही मला, म्हणून आता बघा मी एवढी टाकली. आणि त्याला खूप पातळ हलवायचं बरं का, तर तेल अंगावर येत असते. तेल ह्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी हळूहळू 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 असं गोलाकारात फिरवीत तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि भाजून घ्यायची बरं का परत. मग चांगली आणखी चांगली भाजल्यानंतर ही चांगली लागते. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि मटर टाकायचेत आपल्याला. थोडी कमी वाटायली ना मला, म्हणून मी आणखीन टाकायली. आपल्याला लागेल त्या हिशोबात टाकायची, जाड पातळ आपल्याला जसं करायचं ना तसं टाकायचं ह्याच्यामध्ये. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. तुम्हाला टाकायची असली तर सर्व करताना कोथिंबीर टाका. शक्यता मी ह्याच्या भाजीमध्ये, पेस्टच्या भाजीमध्ये कोथिंबीर आणि कढीपाला टाकत नाही बरं. आता हे भाजी चांगली शिजायली हो का, तेलसुद्धा सोडायला आहे. बघितलं का हो का, तेल सगळं सुटलं, बाहेर आलं तेल सगळं सुटलं. आपण आता ह्याच्यामध्ये ना मसाले टाकू. हो का, हळद टाकली पाव चमचा, काळा मसाला टाकला आहे अर्धा चमचा आणि मिरची टाकली पाऊण चमचा, म्हणजे 1 चमचाला थोडं कमी, पाव चमचा कमी. हो का, आता हे सगळं भाजून घेते चांगलं. बघा किती छान कलर आला आहे आणि असा फ्लेवर यायला ना त्याचा, खूप मस्त वाटायला आहे बघा. एकदम सुंदर सुंदर सुगंध सुटला आहे सगळ्या घरात. आता हे चांगलं भाजते, म्हणजे ह्याचं भाजल्याला मसाले कच्चे राहू नये म्हणून भाजून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये मसाल्याच्या भाजीमध्ये ना आपण शक्यता धणे जिऱ्याची पावडर टाकायची बरं.
मीठ टाकलं होतं म्हणून मी मीठ टेस्ट करून टाकणार आहे. का तर सगळ्या सामानामध्ये मीठ टाकून मी शिजवून घेतले. तुम्ही जर मीठ टाकलं नसलं आधी कांदे भाजताना तर नंतर पण तुम्ही मीठ चाकूनच टाका. आणि ह्याच्यामध्ये किंचित साखर टाकायची, एवढीच साखर टाकायची, नाहीतर गूळ टाकायचं. आपली आपली आवड आहे, जे तुम्हाला टाकायचं ते टाका. हे का किती छान कलर आला आहे बघा बरं. हे का मी मीठ टाकायला थोडं, का तर भाजीमध्ये मीठ जास्त लागणार नाही. बघा कशी छान शिजली. तेल सोडायची आता भाजी. माझ्याकडे थोडं कमी तेल खाते म्हणून एवढं तेल सुटलेलं लक्षात येत नाही. पण हो का तरीसुद्धा आजूबाजूला तेल सुटलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये वाटाणे टाकते. नंतर काजू टाकते. काजू मटरची आहे ना ही भाजी. काजू पण शिजवून टाकलेले आहेत, मटर पण शिजवून टाकलेले आहेत. आपल्याला ह्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे फक्त. जसा रस्सा लागेल तसं पाणी टाका बरं तुम्ही. माझ्याकडे रस्सा जास्त नाही लागणार म्हणून मी कमी पाणी टाकलं आहे. हो का. हो का. एका काजूचे 4 भाग केले बरं मी. आता चांगली शिजल्यानंतर सर्व करायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. मी टाकत नाही, धने जिऱ्याचं पावडर जास्त टाकलेलं असते म्हणून, पण तुम्ही थोडी कोथिंबीर टाका. टेस्ट करायचं आपण. वा, खूप टेस्टी झाली बघा ही भाजी. आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची आपल्याला. हो का. आणि मी मॅगी मसाला टाकणार आहे बरं का. तुम्ही कोणता पण सब्जी मसाला वगैरे काही पण टाका, मी मॅगी मसाला टाकणार आहे. मला मॅगी मसाल्याचा टेस्ट आवडते भाजीमध्ये. हो का. कट झालेलं नाही बरोबर. परत आणखीन टाकते. अर्धी पुडी मॅगी मसाला टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये. हो का. अर्धी पुडी टाकणार आहे. भाजी काही जास्त नाही माझी. साखर पाव चमचा टाकली. जास्त गोड करायचं नाही. बघा प्युरी किती छान झाली. हो का. बटाटे टाकायचं ह्याच्यामध्ये थोडंसं. हो का. आणि शिजू द्यायचं. बारीक करून शिजू द्यायचं, म्हणजे त्याला तेल सुटते. तेल सुटलं की कोणती पण भाजी शिजली म्हणून समजायचं. मी ते भाजी शिजली की ह्याच्यावर कोथिंबीर पेरते आणि तुम्हाला दाखवते. आता हो का भाजी किती छान तयार झाली बघा. किती छान तर्री आली भाजीला. किती छान भाजी दिसायली. माझी जर ही मटर काजूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली. रस्सा जास्त पाहिजे असेल तर जास्त पण करू शकता. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण खा. खूप टेस्टी आहे बरं का. आणि एकदा करून बघा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.